कॉल केलाय आणि APL आलाय. बाउंड्री बॅशर्स टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना आणि किती उत्कंठ आहे स्पर्धा खेळण्याची आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? टॉस जिंकून आमचा निर्णय आम्ही फिल्डिंग करू पहिले आणि खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे अविनाश मिडवाकर आणि सचिन रावळ यांच्या माध्यमातून आणि 17 नंबरची पूर्ण टीम खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे आणि आम्ही लुक फॉरवर्ड करतो या टुर्नामेंटसाठी. थँक्यू. हा तर सिद्धेश भोसले यांच्याशी आम्ही चर्चा करू, जो गेल्याच आठवड्यात गोव्याच्या स्पर्धेत 1 बॉल 6 असताना सिक्सर मारून आलाय, परंतु इकडे 6 फक्त मारला तरी एका पट्टीत मारायचं आहे, जास्त उंचावर मारला तर आउट व्हाल. सिद्धेश, किती उत्कंठ आहे स्पर्धा खेळण्याची? आपल्याच मैदानात एवढं मोठं अंडरआर्मचं आयोजन या UC17 APLच्या माध्यमातून होत आहे, काय म्हणाल? खरंच खूप चांगलं आहे की अबुधानगर प्रीमियर लीग आमच्या ग्राउंडमध्ये होणंच शक्य नाही आहे, जे अविनाशने करून दाखवलेलं आहे. कारण का हे त्याचं स्वप्न होतं की APL करायची आहे, म्हणून सगळ्या पोरांनी त्याला त्याच्या बिल्डिंग मधल्या असो कोणी आमच्या सगळे क्रिकेट त्यांनी एवढा सपोर्ट केलाय त्याला. कारण का त्याची जी इच्छा आहे ना ती कोण करू शकत नाही आणि त्यांनी जी पूर्ण केलेली आहे आणि ती स्वतःच्या जीवावर करतो ही सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्याला माझ्याकडून हँड्स ऑफ आहेत. आणि अशीच टुर्नामेंट तू सलग पुढे करत राहा, कारण का आमच्या अबुधानगरच्या पोरांसाठी असं काहीतरी होत राहावं आणि ते चांगले खेळावे आणि पुढे जावे अशी इच्छा आहे माझी. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला असतील. सर्वप्रथम सुधीर भाऊंना विनंती असणार आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक असं व्यक्तिमत्व, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये भाऊ या नावाने छोटस का होईना घर केलं असं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ, आपलं या स्पर्धेविषयी मनोगत आणि या स्पर्धेला शुभेच्छा. अबुधानगरच्या राजाच्या आशीर्वादाने UC17 अबुधानगर प्रीमियर लीग आणि मी भाग्य समजतो की या पहिल्या पर्वाचा आम्ही सर्व साक्षीदार आहोत आणि मी लिलावाला देखील होतो. अविनाश मिडबावकर आणि सर्व मित्र परिवार मगाचे जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांसाठी सर्वप्रथम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण हे एक्सपोजर मिळत नाही जे आता तुम्हाला मिळतंय खेळायला. हे अविनाशने करून दाखवलंय. कारण बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा बघतो किंवा आणि या सगळं म्हणजे मगाशी वारंवार तुम्ही सांगताय याच्यात माहिती की स्पॉन्सरशिप शिवाय कारण आम्ही बघतोय साहेबांनाही ते दुःख माहीत आहे, कारण सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही आणि अविनाशची जिद्द त्याच्या मागे आहे म्हणून त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण या सगळ्या गोष्टी जुळवणं, मित्रपरिवार, सर्व टीम UC17 आणि हे संघ सगळ्यांना एकत्र आणणं, एवढं आयोजन करणं हे अशक्य असतं आणि त्याच्यामध्ये अबुधानगरमधील सर्व क्रिकेटपटूंना जे एक्सपोजर आज मिळणार आहे म्हणजे हे देखणं स्वरूप जे आयोजनाचं या ठिकाणी झालेलं आहे ते अतिशय देखणं आहे आणि ही स्पर्धा अतिशय रंगतदार होईल. सन्माननीय आमदार या ठिकाणी उद्घाटनासाठी अजय चौधरी साहेब उपस्थित आहेत. माझे मित्र नगरसेवक दत्ता बोंगडे, दिलीप शिंदे आणि शाखा प्रमुख जयसिंग भोसले, इतर मान्यवर देखील अनेक जण उपस्थित आहेत. अविनाश मिडबावकर तसेच सचिन रावल, संपूर्ण टीम, मगाशी कुशल देखील भेटला वेंगुर्लेकर आणि मला सर्वांचा हातभार तुमचा लागतोय. आणि या स्पर्धेमध्ये एवढंच सांगेन की अबुधानगरच्या राजाच्या आशीर्वादाने स्पर्धा होते, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ती पार पडू दे एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सर्व क्रिकेटपटूंना शुभेच्छा आणि आयोजनासाठी ज्यांनी संपूर्ण प्रयत्न केलाय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आपलं मनोगत करण्याची विनंती असणार आहे जो भगवा झंझावात लगातार तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचला, सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेब. धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे सुधीर भाऊ साळवी, आमदार दत्ता पोंगडे, दिलीप शिंदे, जयसिंग भोसले, बने, सर्वच उपस्थित मान्यवर आणि ज्यांच्या प्रयत्नांनी, ज्यांच्या अथक प्रयत्नांनी हे साकारते ते अविनाश मिडबावकर आणि त्यांची सगळी मित्रमंडळी. विशेष म्हणजे अभ्युदय प्रीमियर लीग, मगाशी मी हळूहळूच विचारलं रे UC17 म्हणजे नेमकं काय आहे, तर युनायटेड क्लब 17 आणि 17 जणांनी एकत्र येऊन बनवलेला हा क्लब. हे ज्यावेळी समजलं त्या 17 जण काय करू शकतात
याचं प्रत्यंतर या अभ्युदयनगरमध्ये आले. आणि मग जर 3,409 सदनिका धारक जर एकत्र उतरले तर अभ्युदयनगरमध्ये इतिहास घडवू शकतात, क्रांती करू शकतात, हे देखील तेवढंच खरं आहे. विशेष म्हणजे मी सर्वांचं आभार मानेन, धन्यवाद देईन. अप्रतिम असं आयोजन आहे, अद्भुतपूर्व आहे, अद्वितीय आहे. आणि हे भाग्य आम्हाला देखील मिळालं, कारण मोठ्या मोठ्या मॅचेसला आम्ही जातो, परंतु एका बॉक्स क्रिकेट किंवा अंडरआर्म क्रिकेट करता एवढं मोठं आयोजन मला वाटते मुंबईमध्ये पहिल्यांदाच केलं गेलं असेल, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि मला काय आवडलं सगळ्यात जास्त ते मी सांगतो. फिरलो सगळ्या जरा असं 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 नजर मारली, वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्र पाहतोय, वेगवेगळ्या श्रद्धांजली पाहतोय, आपण जे डिस्प्ले करताय ते पाहतो. पण सगळ्यात आनंद काय झाला तर एकही राजकीय पक्षाचा बॅनर या मैदानामध्ये नाही. नाही तर क्रिकेटपटू नंतर बघायचे, ते बॅनर बघत सगळे बघत 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 यायचे. एक वेगळं आयोजन आहे, पाहायला बरं वाटलं. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची देणगी न घेता आपण साऱ्या जणांनी आयोजन केलं, अद्वितीय आहे. जेवढे धन्यवाद, जेवढं अभिनंदन, जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. परंतु नक्कीच अशा प्रकारचं आयोजन आज अभ्युदयनगरमध्ये आपण करताय, ते मुंबई लेवलवरती देखील आपण कधीतरी करा. मला वाटते संपूर्ण मुंबईतना प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा हे आपण केले आहे. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, आयोजकांना शुभेच्छा देतो, ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. जसं मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं की हसत खेळ स्पर्धा खेळावी, कुठे वाद विवाद होता कामा नये, कारण खेळ हा खेळण्याकरता असतो, भांडण्याकरता नसतो. म्हणून अतिशय खेळीमेळीमध्ये स्पर्धा खेळा. आणि या खेळाच्या वरती, या स्पर्धेवरती एक तुरा शिरपेत लावण्याचं काम सगळे क्रिकेटपटू करतील असा पूर्ण निवेदकांना खास धन्यवाद देतो. आपला कणखर आवाज अगोदर समजला असता तर मी आपला निवडणुकीच्या प्रचारात वापरला असता. खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. अरे बघ हे बघ. समारंभाकडे वळणार आहोत. आज आपल्या या स्पर्धेला लाभलेले सर्व प्रमुख अतिथी, सर्व अतिथीगण, सर्व मान्यवर यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण आता व्यासपीठावरती करणार आहोत. आज आपल्या UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेदरम्यान आज आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जे प्रमुख पाहुणे, जे अतिथी आपल्याला लाभले, त्या सर्वांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यापूर्वी आपण या सर्व अतिथीगणांना त्यांचं तोंड गोड करून मात्र या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत.
आपण हा उद्घाटन सोहळा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या पूजनाने आपण आज या ठिकाणी पार पाडलेला आहे. या सर्व मान्यवरांचं तोंड गोड करतील आमचे बने साहेब. पुन्हा एकदा या उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण आता व्यासपीठावरती पार पाडणार आहोत. मी सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष राजू मुकल साहेबांना विनंती करतोय, आपण सर्वप्रथम या ठिकाणी पहिला सत्कार या ठिकाणी करायचा आहे. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मोकल आणि संस्थेचे खजिनदार सन्माननीय वेंगुर्लेकर साहेब यांना मी विनंती करेन, आपण आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय अजय विनायक चौधरी साहेबांचा एक यथोचित सन्मान आज आपण व्यासपीठावरती करत आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या या कार्यक्रमाचा, आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. धन्यवाद साहेब, आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेप्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. त्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवडी विधानसभा संघटक, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ अर्थातच सुधीर भाऊ साळवी यांचा एक यथोचित सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करणार आहोत. तर हा सन्मान करण्यासाठी मात्र संस्थेचे सन्माननीय सचिव दिलीपजी बने आणि कायदेशीर सल्लागार सन्माननीय उपस्थित मान्यवरांचा हा सत्कार व्यासपीठावरती करतील. सचिनजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते, दिलीपजी बने साहेब यांच्या शुभ हस्ते, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवडी विधानसभा संघटक सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण या मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पाडून या ठिकाणी मात्र आता थोड्या वेळासाठी थांबतोय. बाकीच्या सर्व मान्यवरांचा सन्मान जो आहे तो आपण थोड्या वेळाने करणार आहोत. महिला गटाच्या ज्या प्रेक्षणीय सामना आहे त्या दोन्ही कॅप्टनला आपण या ठिकाणी बोलवतोय, भाऊंच्या आणि त्याचबरोबर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या या ठिकाणी टी शर्ट अनावरण सोहळा पार पडला जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही म्हणजे ओमकार मालाड आणि त्याचबरोबर युवा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. एक जो प्रेक्षणीय सामना आमच्या भगिनींचा या ठिकाणी पार पडला जाणार आहे, त्या दोन्ही कॅप्टनना विनंती आपण या ठिकाणी या. आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेसाठीचं जे टी शर्ट आहे तो अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडला जाणार आहे. म्हणजे फक्त मुलांसाठीच क्रिकेट नाही, परंतु असाही एक प्रेक्षणीय सामना, कारण गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर वाईकट्टा यासाठी ठिकाणी महिला गटाचा अंतिम सामना झाला होता आणि वडाळ्यामध्ये, आणि त्या ठिकाणी याच दोन टीम मात्र फायनल मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. टीम युवा कॅप्टन नाजुका दवणे यांचा या ठिकाणी टी शर्ट या स्पर्धेचं यस ओमकार मालाड मानसी यांना हे टी शर्ट दिलं जाते. ओमकार मालाड टीम या ठिकाणी आहे, त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर विरोधात युवा संघाचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते ओमकार मालाड यांना टी शर्ट दिलं गेलेलं आहे आणि सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते युवा संघ, जो देखील मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत संघ आहे आणि या संघाला या ठिकाणी टी शर्ट दिला जात आहे. दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा आणि टॉसही होतोय. यस, टॉस होतोय. APL किंवा UC17 बोलायचंय. APL कॉल केलाय आणि UC17 निर्णय बॉलिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बॅटिंगसाठी युवा आपल्याला यायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद.
धन्यवाद आमच्या दोन्ही मान्यवरांचं आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर सुधीर भाऊ साळवी यांनी देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. जयसिंग भोसले साहेब, त्याचबरोबर दत्ताराम पोंगडे साहेब, दिलीप शिंदे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि आता आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा संपते कारण काही क्षणातच या स्पर्धेला सुरुवात होईल. नगर प्रीमियर लीग युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज इमारत क्रमांक 17 आणि 17 ची ही युनिटी आज अख्खी मुंबई पाहते आणि माझ्या मते इथे जो उपस्थित आहे ना प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये एक तरी सेल्फी किंवा एक तरी फोटो या मैदानाबरोबर घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं दर्जेदार आयोजन इकडे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते आपल्याला पहिल्यांदा सांगतोय. प्रत्येक सामन्यात 10 खेळाडू खेळवले जातील. संपूर्ण लीग दरम्यान सर्व खेळाडू खेळणे अनिवार्य आहे. टोटल 12 खेळाडू आहेत. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल आणि वेळेअभावी सामने 4 षटकांचे देखील खेळवले जाऊ शकतात. गोलंदाज 4 अनिवार्य असतील. 2-1-1-1 अशा प्रकारचं समीकरण असेल. पॉवर प्ले हा 2 षटकांचा असेल. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पहिले पॉवर प्ले षटक अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आणि पहिल्या वर्तुळाच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे. पुढील पॉवर प्ले षटक फलंदाज निवडीचे असेल.
पहिल्या वर्तुळाच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षकांना परवानगी असेल याची नोंद त्या ठिकाणी आपण घ्यायची आहे. जे षटक पॉवर प्ले नसतील त्या दरम्यान 5 खेळाडू पहिल्या वर्तुळाच्या आत असतील तर अन्य 5 खेळाडू पहिल्या वर्तुळाच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामन्यादरम्यान 2 पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू प्रत्येक संघास दिले जातील. लक्षात घ्या, एका डावाला एकच रिव्ह्यू असणार आहे दोन्ही टीमला. म्हणजे तुम्ही बॅटिंगला आलात त्यावेळेला तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता आणि फिल्डिंगला गेल्यावर एक. म्हणजे एका डावात तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळणार आहे. तो जर गमावला तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. परंतु यादा कदाचित पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घ्यायचा आहे तर पंच केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद आपण घ्यायची आहे. हा, डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील, बाकी कोणीही त्या ठिकाणी थांबायचं नाही याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबरीने रिव्ह्यू फलंदाजी दरम्यान एक आणि गोलंदाजी दरम्यान असा एक मिळेल, ते देखील फक्त रनआउट साठीच असेल. प्रत्येक सामन्या दरम्यान दिलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य आहे. UC17 यांच्या मार्फत दिलेले संपूर्ण किट परिधान करणं गरजेचे आहे. प्रत्येक सामन्या दरम्यान प्रत्येक डावासाठी नवीन चेंडू देण्यात येईल. पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय राहील आणि नियमावली प्रसंगानुसार फेरबदल करण्याचा अधिकार पूर्णत्वा कमिटीकडे राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. हा, आणि जर कुणाला पारितोषिक लावायचे असतील या ठिकाणी आता एंट्री होते. मार्गस्थ होताना पाहायला मिळतात फिल्डिंग टीम बाउंड्री बॅटर प्रतीक नांदगावकर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. या मानाच्या स्पर्धेमध्ये UC17 APL अभ्युदय नगर प्रीमियर लीग पर्व पहिले मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा UC17 आणि प्रतीक नांदगाव यश जगताप बाउंड्री बॅशर्स प्रतीक नांदगावकर आणि कंपनी क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. तर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भोसले यांचा संघ ग्राउंड स्मॅशर मैदानात दाखल झालेत. बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सिद्धेश महाडिक अंडरआर्म क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू आणि जोडीला जर पाहिलं तर अनिकेत वाळवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलऱ्या सर्व भरलेल्या आहेत. तुम्ही कुठेही नजर टाका तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील आणि या मैदानाची ती खासियत आहे. या मैदानात आलं तर तुम्हाला प्रेक्षक भेटणार. मग पावसाळ्यात भेटणार, हिवाळ्यात भेटणार, उन्हाळ्यात भेटणार, दिवसा भेटणार, रात्री भेटणार.
कारण हे मैदान देखील मुंबईमधील अशा मैदानांपैकी एक आहे ज्या ठिकाणी महत्वाच्या स्पर्धा होतात. असं हे मैदान काळा चौकी अभ्युदय नगरचं शहीद भगतसिंग मैदान आणि त्यामध्ये सुरू होतोय युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयजचं हे भव्य दिव्य आयोजन UC 17 APL अभ्युदय नगर प्रीमियर लीग. अविनाश मिडबावकर आणि सचिन रावल यांचं आणि त्यांच्या सर्व UC 17 टीमचं असणार हे आयोजन आहे. पहा सोपं नाहीये एवढं भव्य दिव्य आयोजन करणं. पहिला सामना गोलंदाजीसाठी येतात बॉलर्स प्लीज. साईराज गोलंदाजीसाठी येत आहेत. मॅचला होते सुरुवात. सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या आणि बोला गणपती बाप्पा. सुरुवात होते UC 17 APL ला अभ्युदय नगरच्या राजाचा UC 17 APL सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय. वा काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा तर अडवलेल्या आहेत. विकी होते त्या ठिकाणी. 2 धावा पहिल्या बॉलवर घेतलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. सिद्धेश महाडिक यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवर प्लेचं षटक. हो एक मात्र चमत्कारच झालाय. बॉल वेगात टाकला स्टंपला लागला परंतु बेल्स खाली पडल्याच नाहीत. बॅट्समन बचावलाय. चमत्कार झाला या ठिकाणी. स्टंप तर बॉलला लागला परंतु बेल्स खाली पडल्याच नाही. परंतु क्रिकेटचा नियम काय सांगतो स्टंपला बॉल लागला तरी परंतु बेल्स खाली पडणं किंवा स्टंप पासून वेगळ्या होणं गरजेचं आहे. त्याच वेळेला खेळाडू आउट असतो आणि त्याच्यामुळे सिद्धेश महाडिक बॉल मधून नाही आलाय. 3 धावा. पहिलं षटक साईराज यांचं. समोर जर आता अनिकेत आहेत. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज मुंबईच्या काळा चौकीत. चांगला बॉल सन्मान दिला. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. धावसंख्या इकडे पुढे जाते ती म्हणजे 4 धावांवर. क्रिकेटच्या खेळाचे अनेक रंग आणि अनेक छटा आहेत. जेवढ्या वेळा पहा तेवढ्या वेळा आनंदच मिळतो आणि आज UC 17 APL ची स्पर्धा अंडर आर्म क्रिकेटच्या स्वरूपात आपण पाहत आहोत. या वेळेला मात्र फटका चांगला परंतु तिकडे फिल्डर आहेत कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 25 मिनिटात तुम्हाला एक डाव संपवायचा आहे. 3 षटक झाल्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल 1 मिनिटाचा. याची देखील आपण नोंद घ्यायची. पुन्हा एकदा साईराज आणि समोर जर पाहिलं तर अनिकेत. हो याही वेळेला जर पाहिलं तर छोटीशी संधी होती परंतु तेवढं सोपंही नव्हतं आणि तिकडे एक डाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. म्हणजे 4ही पंच त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. शिंगाडे सर, सुनील गुप्ता सर, अविनाशजी घोसळकर सर आणि नरविंद्र सोनुलू या सगळ्या पंचांचं देखील आम्ही आभारी आहोत आणि पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळणार. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय रन आउटच्या स्वरूपात. खेळाडू बाद.
सुशांत तटकोला समोर सिद्धेश. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. या वेळेला मात्र विकेट येताना पाहिला मिळतात. थोडस लेझी खेळणे आणि सुशांतने मात्र पहिल्याच बॉलवर सिद्धेशला शांत केलाय. विकेट आली आहे. मोठी मॅच आहे पहा. ही सुरुवात आहे आणि क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. मॅचच्या दरम्यान असे खूप सारे चढ उतार येणार आहेत, परंतु तुम्हाला त्यामध्ये स्वतःला एक शांत ठेवावं लागतं. एका जिद्दीने पलटवार करावा लागतो, कारण असे खूप सारे क्षण येतील. मॅच कधी प्रतीक नांदगावकर यांच्या टीमच्या बाजूने जाईल तर कधी सिद्धेश भोसले यांच्या टीमच्या बाजूने जाईल, परंतु तुम्हाला जिद्दीने खेळणं महत्वाचं आहे. 2 विकेट माघारी परतल्या. नवीन बॅटर येतात मयूर. नो बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि हा बॉल जर पाहिलं तर जाईल सीमा रेषा पार. चौकार महत्वाचे आहेत, षटकार सुद्धा महत्वाचे आहे. माझ्या मते बाउंड्री बॉक्स असल्या कारणाने समोरच्या दिशेने षटकार सुद्धा आहे. सिक्स सुद्धा आहे. 12 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी मयूर यांची. यावेळेला पुन्हा चांगला फटका. हाही बॉल जातोय मात्र सीमा रेषा पार. चौकार. बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. म्हटलं होतं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि हे चढ उतार क्रिकेटच्या खेळाचा एक अविभाज्य घटक आहेत. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे, हे होणारच आहे. आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये सिद्धेश भोसले आणि कंपनी सुद्धा आली आहे. यावेळेला सन्मान दिलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय स्वतःला. निर्धाव चेंडूची सांगता आणि धाव 16 धावा धाव फलकावर आहेत. 16 धावा धाव फलकावर. UC17 APL अभ्युदयनगर प्रीमियर लीग, मुंबईतील एक मराठमोळी वसाहत म्हणून देखील अभ्युदयनगरची ओळख आहे. मुंबईमधील मोठी वसाहत म्हणून देखील एक ओळख आहे. आणि गेली कित्येक वर्ष सगळे सण परंपरा, अगदी अभ्युदयनगरचा राजा या मैदानातच विराजमान होताना पाहायला मिळतो. असा हा मुंबईतला मराठमोळा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. अभ्युदयनगर आणि अभ्युदयनगरची प्रीमियर लीग आपण पाहतो. इकडे नो बॉल घोषित केलाय पंचांनी. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. आणि यानंतर महिला गटाचा सामना असणार आहे. ओमकार मालाड आणि युवा या 2 बलाढ्य संघांमधील सामना पाहायला मिळेल. युवा संघ मागील 3-4 वर्ष महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये गणना होते, तर ओमकार मालाड अंडाराम क्रिकेट मधील कित्येक वर्षाचा नामवंत संघ आहे. आणि विशेष म्हणजे तो संघ जर पाहिलं तर या ठिकाणी नुकताच वायकट्टा ही स्पर्धा सुद्धा जिंकला होता. त्यामुळे मजा येईल. यस, महिला, आणि त्यामुळे आमच्या बऱ्याचशा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी देखील महिला वर्ग आलाय. त्यामुळे यानंतरची मॅच तर आवर्जून पहा, कारण सिद्धेश महाडिक यावेळेला फटका. वा, काय स्ट्रोक खेळलाय. बंदुकीतून गोळी निघावी असा फटका निघाला सिद्धेशचा आणि गेलाय सीमारेषा पार. 4. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आणि 1 विकेट होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 ओव्हर झाल्यानंतर धावा झाल्यात 22 आणि विकेट गेल्यात त्या 2. आणि परिस्थिती काय होती? 7 बॉल मध्ये 6 धावा आणि 2 विकेट, आणि आता 12 बॉल मध्ये 22 धावा आणि 2 विकेट. 3 चौकार आलेत आणि लैलूट तर होणार आहे. मैदान मोठं आहे. तुम्ही जास्त ठिकाणी तुम्हाला षटकार देखील मिळणार आहे. अगदी तुम्ही फ्लॅट बॉल मारला तर समोरच्या स्क्रीनवर बॉल आदळला तर तिकडे तुम्हाला 6 सुद्धा मिळणार आहे. तर पाहूया काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. या पॉवर प्ले मध्ये 3 प्लेयर फक्त सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद आपण घ्यायची आहे.
यश यंग आयकॉन प्लेयर आहे. माझ्या मते वय जास्त नसावं त्यांचं, लहान वयातच ही स्पर्धा खेळतायत आणि क्रिकेटमध्ये वय हा फॅक्टर महत्वाचा नसतो, तुम्ही काय जिद्दीने खेळता हे महत्वाचं असतं. आणि यशला यश मिळणार का यावर सगळ्यांच्या नजर आहेत. सगळ्यात छोटा 16 वर्षाचा आयकॉन यश मैदानात पाहायला मिळतो. जोरदार टाळ्या. यश, याचा पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. ओ, हाही बॉल जर पाहिलं तर चांगलाच होता, परंतु काही काळ हवेत राहिला चेंडू, बॉल पाठीमागे जाईल, एक धाव तिकडे मिळेल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल, धाव संख्या जाऊन पोहोचते 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय आणि बराचसा बाहेर टाकलाय आणि त्यामुळे पंचांनी इकडे व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बोल बोल हा काय इथेच आहे स्कोरची. तर या ठिकाणी आगमन होत आहे. GW खामकर मसाले टी शर्ट कधी संजोगजी खामकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर राजनजी कोतावडेकर साहेब. ओहो, आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि GS महानगर बँकेचे संचालक सतीश खनकर साहेब, बाळा खनकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तिन्ही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. आपल्या तिघांचंही या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. संजोग भाऊ आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर राजनजी कोतावडेकर आणि बाळा सर आपल्या तिघांचंही स्वागत. आपलं स्वागत सावकाराने केलंय आणि धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ती 29 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धेश माडिक यांचा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि इकडे एकाच ट्रॅकवर 2 गाड्या आल्या आणि त्यामुळे अपघात तर झालाय आणि एक विकेट आली आहे रनआउटची. रनआउटच्या स्वरूपातील विकेट येते. विकेट नंबर या ठिकाणी 3 येताना पाहायला मिळते. धावसंख्या आता चांगली झाली आहे, विकेट मात्र आलेली आहे. 30 धावा धाव फलकावर असताना तिसरा धक्का बसलाय. प्रणय आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया सिद्धेशला साथ कोण देणार, कारण एका बाजूने अनुभव आहे सिद्धेश यांच्याकडे. गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलंय. या परिसराला देखील अंडरआर्म क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. पूर्वी चक्री गोलंदाजी सुद्धा या परिसरात खेळली जायची. अगदी मी बंटीचं स्वप्नीलचं उदाहरण देईल. बंटी परब ज्यांनी अगदी सिद्धी पॅकर मध्ये सोन्याची चैन देखील मिळवली होती या परिसरामधून खेळत असताना. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. 32 धावा धाव फलकावर आहे. अभूतपूर्व क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. UC17 APL यावेळेला लॉफ केलाय आणि इकडे सिद्धेश फसलेत. इनसाइड आउट खेळायला गेले आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. आउट. विकेट नंबर 4 आली आहे. धाव संख्या ही चिंतेची बाब नाहीये, परंतु विकेट ही चिंतेची बाब होऊ शकते, कारण 4 विकेट गेलेले आहेत. एका बाजूला बाउंड्री बॅशर्स प्रतीक नांदगावकर अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. विविध संघ मालकांनी म्हणजे कुणी रेंज रोव्हर मध्ये एंट्री केली, कुणी जर पाहिलं तर मैदानामध्ये थार मध्ये केली, कुणी सायकलवर देखील मैदानावर एंट्री केली. म्हणजे हा सुद्धा चर्चेचा विषय राहणार आहे या स्पर्धेमध्ये. एंट्रीज आपापल्या पद्धतीने अगदी थाटात एंट्रीज झाल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. चैतन्य आले बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला चांगला बॉल, फक्त दिशा दिली आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. धाव संख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपलेली आहे आणि वेळ झालाय स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. 1 मिनिटाचा टाइम आउट असेल. आपण आपल्या रणनीत्या बनवू शकता या वेळेमध्ये. हा
33 धावा धावफलकावर आहे, त्याची नोंद आपण घ्यायची. 3 ओव्हर नंतर 33. वेळ बाकी आहे, पण टाइमआउटच्या दरम्यान बाहेरचा खेळाडू कोणी आतमध्ये जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे. हा, दोन्ही टीम ऍग्री असेल तर चालू करू शकता, काय हरकत नाही. रेडी आहे दोन्ही टीम? यस, दोन्ही टीम रेडी आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊयात, ज्या ठिकाणी UC17 APLचं आयोजन आणि पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. वेगवान चेंडू टाकलाय, परंतु अचूकतेवर नव्हता. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, परंतु अचूकतेवर तो नव्हता. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि असंही काही होऊ शकतं, काळचौकी नगरीमध्ये अंडाराम क्रिकेटमध्ये हे दाखवण्याचं काम मात्र UC17 ने केलं. यावेळेला थोडासा दबाव आहे आणि आणखीन एक चांगला चेंडू इकडे येताना पाहायला मिळाला, ज्यावर धाव नाही येणार आहे. धाव संख्या 35 धावा धाव फलकावर आहेत. साईराज पुन्हा एकदा चैतन्यासाठी फटका चांगला खेळला, गॅप मध्येच खेळलाय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना. ओ, काय वेगात बॉल टाकलाय, अगदी डेलिब्रेट असेल, कारण हा स्ट्रोक खेळताना तुम्ही कोणतेच प्रयत्न केले नाही आणि त्यामुळे यावेळेला रन, कारण अंतिम क्षणी तुम्ही बॉलवरची नजर काढून घेतलीत. त्यानंतर महिला गटाचा सामना होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेलाय आणि वाईट बॉल प्लस एक धाव देखील तिकडे मिळेल. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा धाव फलकावर UC17 APLचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस, उद्घाटनीय रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळाला, फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली, ब्रॉस बँडचा तालावर मात्र या ठिकाणी अगदी या स्पर्धेला सुरुवात झाली, मान्यवरांचं आगमन पाहायला मिळालं आणि एंट्री मात्र लाजबाब पाहायला मिळाली या स्पर्धेची. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे, जरी गोलंदाजाच्या हातातून बॉल बाजूला गेला, खूप चांगलं बॅकअप होतं आणि आणखीन एक चांगला बॉल तिकडे येताना पाहायला मिळालाय. धाव संख्या 41 वर स्थिरावलेली आहे ओव्हर नंबर 4 सुरू असताना. पुन्हा एकदा साईराज, प्रणय आणि चैतन्य ही जोडी मैदानात आहे. यावेळेला फटका, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय आणि रन जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकच मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 42 धावा धाव फलकावर चैतन्य आणि प्रणय या दोघांनाही कामगिरी करावी लागेल. आपली टीम थोडीशी संकटात आहेत, कारण महत्वाच्या विकेट गेल्यात. अशा वेळेला मध्यक्रमामध्ये या दोघांना डाव सावरायचा आहे आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी दोघेही करतायत. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल, एक धाव तर मिळेल, परंतु डॉट बॉल जाण्यापेक्षा एक धाव कधीही चांगली आणि इकडे तेच पाहायला मिळालं. ओव्हर संपल्या 4 आणि धाव संख्या झाली आहे ती 43 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र या डावातील शेवटचं षटक कुणाला आमंत्रित केलं जायचं आपल्याला पाहायचंय.
UC17 APL. शिवराम येत आहेत गोलंदाजीसाठी. चैतन्य आणि त्याचबरोबर प्रणय ही जोडी हळूहळू जमू लागली आहे, परंतु या शेवटच्या षटकात काय होणार याच्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. UC17 APL. हो हो हो, आता मात्र जर पाहिलं तर हातातून थोडासा बॉल कदाचित स्किड झाला, परंतु चुकीला माफी नाहीये. आणि इकडे वाईट प्लस 1 धाव, अशा 2 धावा इकडे मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 45. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न इकडे असणार आहे. अशा पद्धतीने 2 चेंडू आलेत की असं वाटलं की मागील दोन्ही बॉलच्या झेरॉक्स काढले की काय, एवढ्याच पद्धतीने एवढ्या बाहेर. 47 धावा धावफलकावर. कमबॅक करावं लागेल इकडे. APL. एक बाब मात्र या ठिकाणी आमदार साहेबांनी देखील लक्षात आणून दिली. क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं तर राजकीय व्यक्तींचे फोटो आणि तेच बॅनरने अख्खं मैदान भरलेलं असतं, परंतु इकडे आहेत बॅनर खेळाडूंचे, इकडे आहेत कॅप्टनचे, इकडे आहेत ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे. त्याच्यामुळे हे एक वेगळेपण या स्पर्धेने महाराष्ट्राला दिलंय आणि कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप न घेता सुद्धा आयोजन होऊ शकतं हे सुद्धा मात्र मुंबईला दाखवलंय या स्पर्धेने. UC17 APL. IPL आलं आणि क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून गेला. भारतीय क्रिकेटवर त्याचे खूप मोठे पडसाद पडले. लीग पद्धतीच्या मॅचेस सुरू झाल्या. लीग मात्र आता अंडरआर्म मध्ये सुद्धा आल्या आणि त्यातल्या त्यात मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये लीग पाहायला मिळतात. आणि आज जर पाहिलं तर काळाचौकीच्या अभ्युदय नगर मध्ये ही एक आगळी वेगळी लीग आपल्या भेटीला आलेली आहे. युट्यूबच्या माध्यमातून ती आपण पाहतोय. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर याचा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानात देखील भव्य स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. विकी आलेत गोलंदाजीसाठी. प्रणय आणि चैतन्य. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा दूरवरून टाकण्याचा प्रयत्न होता. एक वेगळी ऍक्शन आहे. लवकर आताचे गोलंदाज, परंतु त्यावर एक धाव घेतली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. 48 धावा धावफलकावर आहेत. या वेळेला पॉइंटला खेळलाय बॉल. वाह, एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळला. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याचा समाचार घेत असताना बॉलला सीमारेषा पार पाठवलंय. 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या 50च्या पार जाते. 52 धावा. 52 धावा धावफलकावर होत आहेत. सुरुवातीला एक पहिलं षटक झालं होतं, त्यावेळेला 6 धावा आणि 1 विकेट आली होती आणि त्यानंतर हळूहळू मात्र या डावाला आकार देताना पाहायला मिळत आहेत हे दोन्ही खेळाडू सुद्धा. पुन्हा एकदा विकी. ओ हो हो. अंडरआर्म क्रिकेटचे काही नियम आहेत. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना तुम्हाला योग्य पद्धतीने, जसे बॅटरला सुद्धा काही बंधन आहेत, बॉलरला सुद्धा बंधन आहेत. तुम्हाला बॉल डायरेक्ट पाठीमध्ये देखील नाही टाकायचा आहे. मध्यभागी एक लाईन आहे, त्या लाईनच्या पुढे टाकायचा आहे. बॅटरला सुद्धा अगदी उंचावरून बाहेर बॉल नाही मारायचा आहे. असे वेगळे नियम काही आपल्या अंडरआर्म क्रिकेटचे सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये हा क्रिकेटचा खेळ अगदी गाजला. यावेळेला मात्र आणखीन एक दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय. हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 58 धावा धावफलकावर. प्रणय. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, हातातून निसटलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय जलद गतीने प्रणय त्या ठिकाणी पोहोचले आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती म्हणजे 59 धावा. पहिल्या षटकानंतर वाटलं नव्हतं, परिस्थिती थोडीशी गंभीर होती. इकडे डगआउट मध्ये देखील वातावरण तप्त होतं, परंतु आता खेळीमेळीचं झालंय.
ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळाला आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा, चौकार आणि धावसंख्या 63 वर जाते. संधी मिळाली, संधीचं सोनं मात्र या बॅटरने केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 63 धावा धाव फलकावर. पहिला सामना शेवट कसा होणार या डावाचा हेच आपल्याला पाहायचंय. चैतन्य पुढे सरसावत बॉल खेळले, परंतु विकेटच्या पद्धतीकडे होताना पाहिलं मिळेल. पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी ग्राउंड स्मॅशर संघाची 63 धावा. विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. धन्यवाद चंदू सर. व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि मान्यवरांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. आमच्या कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री राजू मोकल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. माजी नगरसेवक माननीय श्री दिलीपजी शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. तर विनंती असेल राजू मोकल साहेब, आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय माजी नगरसेवक माननीय श्री दिलीपजी शिंदे साहेबांचा. सर्वच मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी या स्पर्धेनिमित्त उपस्थिती लाभली आणि या आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. मनापासून आभार असणार आहेत आयोजन समितीच्या माध्यमातून. विनंती असणार आहे संजय सातगिरे साहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. माननीय श्री दत्तजी पोंगाडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. माजी नगरसेवक आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेनिमित्त. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहत आहेत आमच्या या कार्यक्रमानिमित्त. हे भव्य दिव्य देखणं आयोजन आपण पाहतोय अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि हे आयोजन आपण पाहतोय आणि आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून या सर्वच मान्यवरांचा. विनंती असणार आहे प्रभाकरजी भुजबळराव, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केले. शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असणार आहे दिलीपजी बने साहेब, आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेनिमित्त ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय माननीय श्री उत्तमजी बने साहेबांचा या ठिकाणी उत्तमजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. उत्तम साऊंडचे सर्वेसर्वा माननीय श्री उत्तमजी शिंदे साहेब यांचं विशेष सहकार्य लाभलंय. आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये नेहमी सहकार्य लाभले उत्तमजी शिंदे साहेबांचं आणि त्यांचाच यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद साहेब. पुढील सन्मान केला जाईल GW खामकर मसाल्याची सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे उद्योजक माननीय श्री संजयजी खामकर साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. विनंती असणार आहे सिद्धेश सातगिरे साहेब, आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावर माननीय श्री संजयजी खामकर साहेबांचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशाखा प्रमुख माननीय श्री राजेंद्रजी कोटवडेकर साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. माननीय श्री संजीव गळवी साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असणार आहे राजेंद्रजी तेली, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाईल. येस महानगर बँक संचालक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी सदस्य माननीय श्री सतीश शेठ खंडकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. साहेबांचा देखील विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेनिमित्त आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. अभ्युदय नगर महासंघाचे सल्लागार माननीय श्री दिलीपजी नारकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन
अनिकेतजी वैद्य आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. या आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक स्वागत आहे UC17 आयोजित APL 2025 या स्पर्धेमध्ये. आणि आणखीन एक सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त माननीय श्री विश्वनाथजी गिरकर म्हणजे सप्पा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. खजिनदार प्रभाकरजी वेंगुलेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय माननीय श्री विश्वनाथजी गिरकर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात येतोय. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चंदू शेट्टी सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय ज्या ठिकाणी सिद्धेश गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत आणि यश आणि सागर ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात आलेली आहे. अभ्युदयनगर काळा चौकी एकनाथजी सोलकर यांच्यापासून जोड सिंग यांच्यापर्यंत आणि कित्येक टेनिस बॉल क्रिकेटपटूंपर्यंत अशी ही काळा चौकी नगरी पाहायला मिळते. अभ्युदयनगर पाहायला मिळत आहे. कबड्डीपटू संकेत सावंत यांच्यापासून जर पाहिलं तर आदेश बांदेकर यांच्यापर्यंत आणि केदार शिंदे यांच्यापासून असे कितीतरी कलावंतांची नगरी म्हणून देखील या विभागाला ओळखलं जातं. परंतु आज हाच विभाग मात्र क्रिकेटच्या रंगात रंगतोय UC17 APL मध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे, ज्यावेळेला 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करण्यासाठी सलामीची जोडी यश आणि सागर. यश यावेळेला बॅटिंग साठी लहान वय, अगदी 16 वर्ष वयाचा असणारा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय. व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 4 वर. या लहान वयात माझ्यावर एवढी मोठी बोली का लागली, आयकॉन मला का केलं गेलं, दाखवून द्यावं लागेल या ठिकाणी या खेळाडूला सुद्धा. कारण क्रिकेटचा खेळ 2 डावांचा असतो. एका डावामध्ये रिझल्ट लागत नाही, रिझल्ट साठी 2 डाव लागतात आणि दोन्ही डावामध्ये तुम्हाला चांगलेच खेळावं लागतं. एका डावात तुम्ही चांगली बॅटिंग केली म्हणून चालणार नाही, तुम्हाला बॉलिंग सुद्धा चांगली करावी लागेल. आणि जर का तुम्ही खराब बॉलिंग केली असेल, बॅटिंग चांगली करून तुम्ही जिंकू सुद्धा शकता. यावेळेला बॅटचे कडा घेत बॉल पाठीमागे जाईल, तिकडे 1 धाव मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 64चा पाठलाग करायचा म्हणजे 10 पेक्षा थोडीशी वर सरासरी. 5 षटकाचा सामना आहे आणि इकडे जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला हा फटका पाहायला मिळाला. अगदी 12-13च्या सरासरीने या धावा बनवायच्यात खऱ्या, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता अवघड देखील नाहीये, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक जर पाहिला तर स्क्वेअर लेगला खेळलाय आणि जातोय हा बॉल सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद चंदू सर. UC17 आयोजित APL 2025 पर्व पहिलं आणि या स्पर्धेमध्ये या ठिकाणी शुभागमन झाले रील स्टार शंतनू रांगणेकर यांचे या ठिकाणी शुभागमन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे शंतनू रांगणेकर साहेबांसाठी. साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये. आणि या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक स्वागत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतं, सगळ्यांचं स्वागत असेल. एक भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. अंडर आर्म क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला अभ्युदयनगर मध्ये पाहायला मिळते. UC17 APL आपल्याला पाहायला मिळतंय. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाशजी मिटबावकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिनजी रावल आणि आपल्या सगळ्या मित्रांच्या बरोबरीने या आयोजनाला आपल्या भेटीला आणलेला आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल लागतोय मात्र या ठिकाणी अगदी सीमारेषेलाच आणि या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय. जोरदार टाळ्या. 6 षटकार. अगदी या त्याच्या वर गेला असता स्क्रीनच्या साइड लाईनच्या तर षटकार आउट देखील होऊ शकले असते, परंतु समोर जर चेंडू लागला तर षटकार आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटला बॉलला ढकलतायत, तिकडे 1 धाव मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात जर पाहिली तर 6 धावांनी झाली आहे आणि धावसंख्या झाली ती आता 18 धावा. म्हणजे कट टू कट मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 64चा पाठलाग जरूर करायचा आहे.
परंतु आम्ही देखील काही कमी नाही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रतीक नांदगावकर आणि कंपनी करतायत सध्या. आणखीन एक चांगला फटका, परंतु तो अडवला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, मयूर होते त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. काही चेंडूंची वाट पाहावी लागेल आणि काही चेंडूंची वाट लावावी लागेल. तर पाहूया, या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. कधी हसवणारा, कधी रडवणारा आणि प्रेक्षकांना आनंद देणारा सुद्धा. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत, कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. आणि चांगला प्रयत्न होता, परंतु कॅच नाही झाली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो त्याची बरीचशी कारणं आहेत. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या खेळामध्ये गरीब श्रीमंत, या खेळामध्ये जातपात हा भेदभाव नसतो आणि म्हणूनच आपल्याला हा खेळ आवडतो. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा आणि तिकडे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. विकेटचं पतन, विकेट आली आहे. चांगली पार्टनरशिप बनली होती या दोघांमध्ये आणि अशा वेळेला विकेट आली आहे. सागर यांची विकेट आलेली आहे. अगदी चौकार आला तर चौकार, षटकार आला तर षटकार, आउट झाले तर आउट, हे सगळे ग्राफिक्स सुद्धा सुंदर असे ग्राफिक्स देखील या ठिकाणी पाहतोय आपण. म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नाही ठेवली आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी परफेक्ट कशी असेल याची काळजी देखील संपूर्ण टीमने घेतली आहे. यस, काही दिवसापूर्वी आम्ही लालबाग प्रीमियर लीग पाहिली आणि लालबाग प्रीमियर लीगचे आयोजक म्हणून देखील या ठिकाणी त्यांची टीम देखील या ठिकाणी उपस्थित राहते. ओराम क्रिकेटमध्ये त्यांचं एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर या ठिकाणी 2 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी चैतन्य, तर स्ट्राईक घेतील यश. साईराज जोडीला आलेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कॅपमध्येच खेळलाय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. दोन्ही महिला गटातील संघ आपण डगआउटच्या पाठीमागे आपण दोन्ही टीमला विनंती असेल, यानंतर होणारा महिला गटाचा आमच्या भगिनींचा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपण मंचाच्या पाठीमागे आयोजन कमिटीची संपर्क साधायचा. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र धावसंख्या 24 झाली आहे. ओव्हर झाल्या 2, धावसंख्या झाली आहे 24, ओव्हर बाकी आहे 3 आणि अजूनही धावा करायच्या त्या 40. डगआउट मध्ये दोन्ही डगआउट मध्ये विनंती असेल फक्त खेळाडू बसतील याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि आता येणाऱ्या 3 ओव्हर आणि 40 धावा, परंतु अशक्य काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं. 18 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. क्षमता साईराज मध्ये, क्षमता यश मध्ये, क्षमता सिद्धेश मध्ये सुद्धा आहे. यावेळेला मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. तिकडे हा स्ट्रोक खेळला खरा, परंतु पाहूया यस, पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतील आणि जो काही निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. दोन्ही टीमचे सदस्य आपण बोलायचं नाही कृपया. पंचांना त्यांचा निर्णय घेऊ द्यात आणि तो जो काही निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत रेलिंग वरती जोर देऊन जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल थोडे आपण मागे उभे राहा. आम्ही समजू शकतो गर्दी प्रचंड झाली आहे, आपल्याला बसायला जागा नाहीये, परंतु डिसिजनला कोणता प्रॉब्लेम होईल असं काही करू नका. थोडंसं मागेच उभे राहा. सगळ्यांना विनंती आहे, ही स्पर्धा आपल्यासाठी आणली आहे आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन 3 दिवस होणारच आहे, परंतु आपलं सहकार्य देखील गरजेचंच आहे. आणि निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. हा बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर आता 28 वर जाताना पाहायला मिळते. सिद्धेश महाडिक दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी येत आहेत. दुसऱ्या षटकासाठी त्यांच्या येत आहेत. पहिल्या चेंडूवर जर
एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यश आणि सायराजची झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला फटका अकावरचं क्षेत्र निवडलाय. चेंडूची फेकी तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी चेंडूची फेकी केली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 30 धावा झाल्या. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 15 चेंडू झालेत. 15 चेंडू बाकी आहेत. हा ओमकार मालाड महिला गटातील जो संघ आहे आपण संपर्क साधायचा आहे प्लीज. हा डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल इकडनं महत्वाचा असणार आहे. डॉट बॉल आला. फिल्डिंग करणारी टीम मॅच मध्ये येईल. चौकार आला. बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये येईल. ओ हो इकडे अंदाज नाही आला बॉलचा आणि या वेळेला दांडी 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 गुल. हा आपलं सेलिब्रेशन विकेटच्या बाहेर करायचंय. बॉलचा अंदाज नाही आला. बॉल जास्त फिरला वळला आणि खेळाचा प्रयत्न केला खरा परंतु त्यानंतर यष्टांवर जाऊन तो चेंडू आदळला आणि विकेट आली आहे. महत्वाची विकेट होती. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 30 झाली आहे. 34 धावा अजूनही करायच्या आहेत आणि अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 34 धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. संकेत आलेले आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश महाडिक बॅटिंग मध्ये चांगली छाप सोडली. 12 धावा त्यांनी केल्या. बॉलिंगला आले. बॉलिंग सुद्धा चांगली केली परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. वेगवान बॉल होता. त्याच्यावर फटकाही तेवढा चांगला पाहायला मिळाला आणि आणखीन एक फटका जो सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही या ठिकाणी बॅटिंग टीम सांगते आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 34 आणि 2 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 30. 12 चेंडू आणि 30 धावा अशक्य नाहीये कारण इकडे चौकार मारायला संधी आहे. इकडे षटकार मारायला संधी आहे आणि 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना रंगतदार अवस्थेकडे निघालाय. UC 17 APL युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज अभ्युदय नगर प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजच्या पहिल्या दिवसातील पहिला सामना आणि तो सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. इकडे चर्चा सुरू आहे. यस टाइम आउट होता. जर तुमची रणनीती झाली असेल तर पंचांना केवळ कळवा. यस माझ्या मते दोन्ही टीम रेडी आहे. मयूर वाघे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सिद्धेश भोसले चर्चा मात्र या ठिकाणी होते आणि आता यश वर सगळ्यांच्या नजरा आहेत. लहान वयातच आयकॉन म्हणून निवड झाली आहे. जवळपास 4,000 सदनिकांमधून या ठिकाणी 120 खेळाडू निवडले गेलेले आहेत. 43 बिल्डिंग मधून 120 म्हणजे एका बिल्डिंग मध्ये सरासरी 2-3 खेळाडू. काही बिल्डिंग मधले 5-6 असतील. काही बिल्डिंग मधले काहीच नसतील तर आयोजन कमिटी त्याच्यापैकी एक आहे. कारण ही स्पर्धा आमची आणि आम्हाला ती हिट करायची म्हणून आम्ही नाही खेळलो तरी चालेल. आमची स्पर्धा चांगली झाली पाहिजे यासाठी मात्र आयोजन कमिटी खेळलेली नाहीये. पण माझ्या मते आयोजन कमिटीची एखादी 3 दिवसात प्रेक्षणीय मॅच व्हायला काही हरकत नाहीये. ते तर बनतं. एवढी मेहनत केली आहे तर एक प्रेक्षणीय सामना आयोजन कमिटीचा झालाच पाहिजे हे असं माझं वैयक्तिक मत आहे. या वेळेला फटका खेळला खरा परंतु जास्तच लांब मारलाय आणि माघारी परततील या ठिकाणी बॅटर. पहिला चेंडू जर पाहिलं तर स्वैर आला होता. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 32 धावा हव्या आहेत आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार चौकाराची भाषा जर बोलली ना तर हे सुद्धा अशक्य नाहीये. एक ऍक्शन रिप्ले मध्ये या सगळ्या गोष्टी पाहतोय. आउट जात आहेत. नवीन बॅटर आलेले आहेत. प्रथमेश आलेले आहेत. प्रथमेश आणि यश यांच्यावर आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार येईल का? प्रथमेशच्या बॅटमधून षटकार येईल का? अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे आणि 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 32. यश 7 चेंडू मध्ये 12 धावांवर बॅटिंग करतायत. 36 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. हा चुकून झालं होतं. 12 मध्ये
34च पाहिजे होत्या, कारण 3 ओव्हर नंतर 30 धावा झाल्या होत्या, त्यामुळे त्यानंतर नो प्लस आलेला आहे आणि आता 11 बॉल मध्ये तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. मयूर यावेळेला वेगात बॉल येताना पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हे सगळे क्षण मात्र खूप महत्वाचे असतील. थांबा, हा एक मिनिट धाव संख्येबद्दल थोडीशी आम्ही हा 11-26 पाहिजे, थोडीशी दुरुस्ती 11-26 पाहिजेत. येस 11-26. 11-26 पाहिजे, थोडीशी दुरुस्ती. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 26. मॅच नाही संपली, मॅच ऑन आहे. एक जबरदस्त सामना पहिल्याच रंगलाय. कोण जिंकणार या मॅच मध्ये याची उत्कंठा लागली आहे. यशला यश मिळेल का? लहान वयातच आयकॉन केलं या खेळाडूला. आज प्रयत्न करावे लागतील. अख्खा काळा चौकी पाहत आहे. या वेळेला मात्र थोडस फाईन खेळायला गेले. तिकडे एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे. अनिकेत वर्मा, लालबागचे नामवंत हेलिकॉप्टर बॉय दाखल होत आहेत. त्यांचे हार्दिक असं स्वागत असेल. यस, अगदी सचिन रावल यांचे जवळचे मित्र. तव्यात मॅचच्या दिशेने 40 धावा तर झालेल्या आहेत. 25 ची आवश्यकता आहे. यावेळेला फटका समोर खेळायला गेलेत. अडवलाय तिकडे. आता मात्र चौकाराची आवश्यकता आहे, षटकाराची आवश्यकता आहे. हे जर खेळले तर कोंडी फुटू शकते, अन्यथा मॅच थोडीशी दूर जाऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या झाली आहे 41. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. गरज आहे फटक्यांची. आणि इकडे नो बॉल. मोक्याच्या क्षणी हा नो बॉल आलाय आणि आता पुन्हा समीकरण बदलत आहे. 8 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. जर का या 2 बॉलवर एक मोठा फटका आला, मॅच मध्ये मजा येईल. पाहूया काय होईल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यश 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 वर लागल्या सर्वांच्या नजरा. UC17 APL पहिलीच मॅच दर्जेदार होताना पाहायला मिळते. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. अजूनही 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा उत्कंठा निर्माण झाली आहे. 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. या बॉलवर सर्वांच्या नजरा असतील. 17 पाहिजेत. यावेळेला फटका चांगला आलाय आणि हा सुद्धा सीमारेषा ओलांडतोय आणि आता मात्र टाळ्यांचा गजर व्हायला लागलाय. काय मॅच सुरू आहे. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट आणि UC17 APL ची पहिलीच मॅच सुपर डुपर हिट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच पोहोचली आहे. आता 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 51 आणि मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. लहान वयातच यशला आयकॉन का केलं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करतायत. मॅच टाय झाली तर बॉल आउट असेल याची नोंद घ्यायची आहे आणि त्यामुळे आता काहींना वाटत असेल बाउंड्री बॅशर्स प्रतीक नांदगावकर जिंकावे, काहींना वाटत असेल ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले जिंकावे आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे बॉल आउट. पाहूयात काय होईल या ठिकाणी.
शेवटची ओव्हर पहा, शेवटच्या ओव्हरचं दडपण काही वेगळंच असतं, कधी इकडे कधी तिकडे, अशी ही मॅच मात्र या ठिकाणी चांगलीच रंगली आहे. पहिल्या बॉल पासून चुरस सुरू झाली आहे आणि म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, त्याची बरीचशी कारणं आहेत. कारण सातत्याने दोलायमान होतो, कधी इकडे तर कधी तिकडे जातो. माझ्या मते यानंतर युवा टीम सज्ज होते आणि त्याच बरोबरीने ओमकार मालाड ही टीम देखील सज्ज होते, ज्यांनी नुकतीच वाईकट्टा या स्पर्धेत फायनल देखील खेळली आहे. हो हा बॅटिंग पॉवर प्ले ऑटोमॅटिकली 5व्या षटकामध्ये आलाय आणि आता अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे, कारण संधी तर दोघांनाही आहे. काही डॉट बॉल मॅच मध्ये बॉलिंग टीमला घेऊन येतील तर काही चौकार बॅटिंग टीमला घेऊन येतील. उत्कंठा वाढली आहे, चुरस वाढली आहे, कधी बॅटर कधी बॉलर. चुरस पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. प्रथमेशच्या बॅट मधून, परंतु मॅच नाही संपली आहे. पहा 5 बॉल मध्ये अजूनही 7 धावा करायच्यात. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट बॉलिंग टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल. टाळ्या वाजायला लागल्यात, शिट्या वाजायला लागल्यात आणि क्रिकेटचा खेळ जर टाळ्या आणि शिट्या आणि आरडाओरडा झाला नाही तर मजाच नाही. प्रतीक की सिद्धेश, सिद्धेश की प्रतीक, एपीएल. ओ हो, आता मात्र डॉट बॉल होता, परंतु त्याच्यावर देखील एक धाव आली. काय मॅच चालली आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. प्रतीक नांदगावकर एका बाजूला, सिद्धेश भोसले एका बाजूला. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे, अजूनही चुरस कायम आहे. चुरस चुरस चुरस. UC17 एपीएल पहिला सामना सुपर डुपर हिट. यश समोर बॉलिंग साठी परेश. हो 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 हो, मोक्याच्या क्षणी यशचीच विकेट आली आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट. आणि म्हणून तर हा आमच्यासारख्या क्रिकेटपट्यांना वाटत असेल बॉल आउट सुद्धा व्हावं, परंतु पाहूयात काय होत आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, 5 बॉल मध्ये 7 पाहिजे होते. त्यानंतर 2 बॉल मध्ये 1च धाव आली आहे. आता 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आता एका धावेची लांबी 1 किलोमीटर झाली आहे, परंतु आता ही एक धाव, या धावा केल्या जातील का? नवीन बॅटर आलेत, विकी आलेत, परंतु परेश चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवर षटकार मारल्यावर सुद्धा एका जिद्दीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रतीक, परेश समोर विकी, विकी की परेश, सिद्धेश की प्रतीक. UC17 APL. हो, फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी आणि ठीक आहे, पंच घेत आहेत. ठीक आहे, हा ठीक आहे. ही मॅच काही आपली चुरस सोडायला तयार नाहीये. आता हा सामना जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झालाय. अशाच प्रकारचा सामना इकडे चाललाय, कधी इकडे कधी तिकडे असा सामना चाललाय. आणि रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी जो घेतला होता तो या ठिकाणी हा, तर हा योग्य बॉल होता. 2 बॉल 5, 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. चौकार येईल का, डॉट बॉल येईल का, काय होईल? UC17 APL ची पहिलीच मॅच सुपर डुपर हिट. स्पर्धा चांगली व्हायला मॅचेस सुद्धा चांगल्या व्हाव्या लागतात आणि पहिलीच मॅच पहा काय चुरचीची झाली आहे इकडे. परेश फटका चांगला खेळलाय, तेवढा चांगला अडवलाय आणि आता शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे, टाळ्या या झाल्याच पाहिजेत.
यस आणि प्रतीक नांदगावकर सिद्धेश भोसले, सिद्धेश की प्रतीक, प्रतीक की सिद्धेश, कोण जिंकणार या मॅचला? आणि माझ्या मते प्रेक्षक आता आवाज आणि आता टाळ्या नाही वाजवणार तर केव्हा वाजवणार? कारण माहोल बनलाय, कारण ही मॅच, ही स्पर्धा प्रत्येकाला लक्षात राहील अशीच असणार आहे. पहिल्या मॅच पासून चुरस पाहायला मिळते. एकाला चौकार ठोकायचा आहे, एकाला चौकार अडवायचा आहे आणि पाहूया या ठिकाणी काय होईल. काळजाचे ठोके मात्र धक 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 करायला लागले असतील अशी मॅच आपण पाहतोय. शेवटचा बॉल, विकी, परेश, परेश, विकी, प्रतीक, सिद्धेश, सिद्धेश, प्रतीक. ओ मॅच मधील चुरस अजूनही संपलेली नाहीये. आता फक्त लोकांचे हार्ट फेल व्हायचेच राहिलेले आहेत अशी मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. यस, 1 बॉल 2 रन, परंतु अजूनही जे प्रेक्षक बॉल आउटची अपेक्षा करतायत त्यांची आशा जिवंत आहे. तर पाहूया काय होईल या ठिकाणी. 1 बॉल 2, 1 बॉल म्हणजे जर मॅच टाय झाली तर बॉल आउट असणार आहे. पुन्हा एकदा प्रथमेश, परेश, प्रतीक की सिद्धेश, UC17 यावेळेला फटका चांगला खेळला आणि तो जातोय सीमा रेषा पार. हॅलो हॅलो. तर व्यासपीठावर या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रील स्टार शंतनू रांगणेकर यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. आमच्या कमिटीचे सर्वेसर्वा माननीय श्री कुशलजी वेंगुर्लेकर विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. रील स्टार माननीय श्री शंतनू रांगणेकर साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना देखील प्रेमाची आणि मायाची उबदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सरांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. UC17 अभ्युदय प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये काय सामना रंगला. शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना चौकार त्याच्या बॅटमधून आणि पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे प्रतीक नांदगावकर साहेबांचा संघ. यथोचित सन्मान केला जाईल आणि तदनंतर मात्र